हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। तर आज आपण एक पुन्हा नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी। आणि आजची रेसिपी आपली पॉपलेट फिश फ्राय आहे। जिथे मी राहते ना तिकडची ही पॉपलेट आहे। एकदम कलर डिझाइन सगळं वेगळं आहे, चव मात्र आपल्यासारखीच आहे। तर आज आपण तीच फिश मी माझ्या पद्धतीने कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की बघा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। चला फ्रेंड्स, आता आपण ती जी फिश आहे ती बनवायला सुरू करूया। तर तुम्ही बघू शकता ह्या अशा फिश इकडे मिळतात। तर पॉपलेट फिश आहे आणि मला इतका सुंदर हिचा कलर आणि रंग आवडला ना, मला म्हणजे भाजी करण्यापेक्षा ना याला फ्राय करण्यापेक्षा असं बघतच राहावंसं वाटतं। इतका सुंदर म्हणजे दिसायलाच एवढी सुंदर आहे। तर चला आता तर आपण सगळ्यात पहिले तर मॅरिनेट करायला घेऊया। त्यासाठी मी इथे कोकम घेतलेला आहे आणि कोकमचं आपण गरम पाणी टाकून त्याचं एक 10 मिनिटापर्यंत त्याला आपण असंच ठेवायचं आहे, कारण आपल्याला त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे। तर कोकम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंच देखील वापरू शकता। तर आता गरम पाण्यामध्ये मी एक 10 मिनिटापर्यंत ठेवल्यावर ना हे थोडेसे फुलतील असे, हे बघा ह्या पद्धतीने असे फुलतात। त्याच्यानंतर आपल्याला त्याला असं चोळून बारीक असं करून घ्यायचं आहे आणि सहज अगदी होतात ते गरम पाण्यामध्ये असल्यामुळे ना, सहज पटकन बारीक होतात, हे बघा। चला तर मग आता आपण ना कोणतीही फिश असो आपल्याला मॅरिनेट तर करावंच लागतं। तर त्यामुळे आपण म्हणजे कसं त्याचा थोडासा जो वास असेल तो निघून जातो। तर एक घरचा गावठी मसाला आहे माझा, तो मोठा टेबलस्पून एक घेतलाय। काश्मीरी रेड चिली पावडर मोठा 1 टेबलस्पून आहे तितका घेतला, म्हणजे छोटे 2 टेबलस्पून इतके। हळद घेतली अर्धा टेबलस्पून। चवीपुरतं मीठ घेतलंय, मीठ अर्धा टेबलस्पून इतकंच घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून थोडं स्पायसी होण्यासाठी मी गरम मसाला पावडर टाकते, अगदी थोडंसं टाकते, अर्धा टेबलस्पून छोटा इतकं टाकलेलं आहे। त्याचबरोबर आता आपल्याला फ्लेवरसाठी धना आणि जिरा पावडर देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे त्याला एक मस्त असं स्वाद येईल। त्यासोबतच आपल्याला लिंबूचा देखील वापर करायचा आहे। अर्धा लिंबू कापून घेतला आणि त्याचा ज्यूस याच्यामध्ये मी ॲड करते। लिंबाने पण खूप छान मस्त टेस्ट येते। तर चला आता हे ना याच्यामध्ये अजून मी एक 2 टेबलस्पून इतके बेसन पीठ टाकते, कारण कोटिंग आपल्याला हवी आहे त्यासाठी बेसन पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि तांदळाचं पीठ असेल तर ते देखील तुम्ही 2 टेबलस्पून इतकं टाका। आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही, पण त्याच्याने खूप कुरकुरीत अशा आपल्या ज्या फिश आहे ना ते मस्त कुरकुरीत अशी बनते। तर राईचं तेल 1 मोठा टेबलस्पून इतकं मी टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही टाकलं तर खूप चांगली चव येते। तर आता हे सगळं काही जिन्नस आपण मिक्स करूया। आणि आता ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे मी घरीच, तर ते टाकलेलं आहे। अजून थोडा त्याचा म्हणजे फ्लेवर खूप छान येईल। त्याचबरोबर जो कोकमचा ज्यूस बनवलाय तो आपण आता चाळणीने त्याच्यामध्ये टाकायचा आहे। खूप छान अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना, खूप छान टेस्ट लागते। मच्छी म्हणजे कुठल्याही प्रकारची फिश असो खूप छान लागते, करून नक्की बघा तुम्ही। चला आता हा मिक्स केल्यानंतर आता या मसाल्यांना आपण सगळ्याला एकत्र करूया। त्याचबरोबर ना मी तिकडे फिश एकदम 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली आहे। आतमधून सुद्धा तिला साफ करून असे छोटे छोटे असे काप मारलेले होते। तर हा मसालाच आता आपण त्या फिशला लावूया। तर हे तुम्ही बघू शकता, फिश एकदम स्वच्छ होती, पण तरी सुद्धा आपण तिला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ह्या प्रकारे मी असं कट करून घेतलेला आहे। तर जो भाग कट केलेला आहे त्याच्यातही मसाला भरायचा आहे आणि आतमध्ये देखील त्याचा मसाला आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे। मसालाच आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे, त्यामुळेच आपली फिश एकदम छान होते। तर तो तुम्ही भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक सगळा भरून घ्या। आता ह्या फिशला आपण एक अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटे इतकं आपल्याला याला ठेवायचं आहे, म्हणजे तो मसाला त्याच्यामध्ये थोडासा मुरला पाहिजे, तर म्हणजे अजून जास्ती टेस्टी आपली फिश बनते। 15 मिनिटानंतर मी गॅसवर असा छोटा पॅन ठेवलाय आणि त्याच्यावर मी तेल टाकलेलं आहे, आपल्याला फिश फ्राय करायची आहे म्हणून। तर आता आपण याला फ्राय करूया। आता तुम्ही याच्यामध्ये अजून एक करू शकता, तुम्ही याला साईडने रवासुद्धा लावू शकता, रव्यामध्ये पण त्याला थोडंसं रवा वरून मिक्स करून फ्राय करू शकता, अजून त्या म्हणजे कुरकुरीत होतील। सो फ्रेंड्स, तुम्ही आता बघू शकता की आपण रवा लावलेला नाहीये तरी देखील ह्या फिश आपल्या किती मस्त कुरकुरीत अशा दिसत आहेत आणि मसाला आतपर्यंत डीपमध्ये गेलेला असल्यामुळे जास्त वेळ आपण मॅरिनेट केल्यामुळे या अजून जास्ती चवदार बनतात। तर पॉपलेट फिश फ्राय अशा माझ्या पद्धतीने अगदी इन्स्टंट पद्धतीने तुम्ही जर बनवली तर खूपच चवदार आणि टेस्टी लागते। याला काही जास्ती टाईमसुद्धा लागत नाही इतर फिशसारखा,
आणि पटकन होणाऱ्या फिश असतात. डाळ राईससोबत किंवा चपाती भाजीसोबत आपण ह्या फिश ज्या आहे ना त्या खाऊ शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा. और कोणी पण नवीन असाल व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला फ्रेंड्स, पुन्हा उद्या भेटते एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत माझा सगळ्यांना बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.